काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेण्यात आलं आणि खूपच जोराची उलटी झाली तर पेशंटला अगदी लाईफ थ्रेटनिंग म्हणजे अन्ननलिका बस्ट होणं किंवा अन्ननलिका फाटणं अशा प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. अति जास्त स्वरूपाचा पॅन्क्रियाटायटिस जर असला तर हा पॅन्क्रियाटायटिस पेशंटला जीव घेणा सुद्धा ठरू शकतो. हा घातक स्वरूपाचा असतो आणि याच्यामध्ये 30% पेशंटचा जीव जातो, इवन चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा. नमस्कार, आम्ही डॉक्टर दादासाहेब मेंदाड, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, हेपॅटॉलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट. मी मागच्या 10 वर्षापासून पुण्यामध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो. नेक्स्ट जन GI सेंटर सातारा रोड अँड नेक्स्ट जन GI अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव या ठिकाणी माझी प्रॅक्टिस आहे. आपण याच्यापूर्वी एका व्हिडिओमध्ये अल्कोहोल आणि लिव्हर याबद्दल चर्चा केलेली आहे, ज्याच्यामध्ये की आपण अल्कोहोलच्या लिव्हरवर होणारे परिणाम आणि त्याची कशी ट्रीटमेंट करायची हे बघितलेलं आहे. अल्कोहोल हे फक्त लिव्हरलाच डॅमेज करतं का? तर नाही, अल्कोहोल हे शरीरातल्या बऱ्याचशा पार्टला डॅमेज करतं. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे GI सिस्टीम, ज्याला आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम म्हणतो, म्हणजे आतडं आणि पोटातले इतर अवयव. त्यातले महत्त्वाचे भाग कोणते आहेत? अन्ननलिका, जठर आणि पॅन्क्रियास, ह्या 3 महत्त्वाच्या अवयवाला सुद्धा अल्कोहोल डॅमेज करतं. जर लार्ज प्रमाणामध्ये अल्कोहोल कंझ्युम करण्यात आलं, पेशंटनं जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल कंझ्युम केलं तर बऱ्याच वेळेला त्याच्या अन्ननलिकेला इजा होते, ज्याला आपण इसोफेजायटिस किंवा अन्ननलिकेचा दाह म्हणतो. आणि अशा वेळेला पेशंट आपल्याकडं मला गिळायला त्रास होतोय किंवा गिळताना दुखतंय अशी कंप्लेंट घेऊन येतो, किंवा घास अडकतोय अशा प्रकारची कंप्लेंट पेशंटची असते. दुसरं आणखीन अन्ननलिकेला काय होतं? अन्ननलिकेला बऱ्याच वेळेला म्हणजे दारू पिल्यानंतर उलट्या होतात, पेशंटला जोरजोराच्या उलट्या होतात. जास्त अल्कोहोल कंझ्युम केलं असेल तर फोर्सफुल वॉमिटिंग होतं आणि अशा वेळेला अन्ननलिकेला चीर जाण्याची शक्यता असते. अन्ननलिकेला चीर जाते, असे भेग पडल्यासारखं होतं आणि त्यातून ब्लिडिंग होतं आणि पेशंटला ब्लड वॉमिटिंग होते. हा दुसरा अन्ननलिकेला होणारा प्रॉब्लेम आहे. काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेण्यात आलं आणि खूपच जोराची उलटी झाली तर पेशंटला अगदी लाईफ थ्रेटनिंग म्हणजे अन्ननलिका बस्ट होणं किंवा अन्ननलिका फाटणं अशा प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. अन्ननलिकेमधनं अल्कोहोल जे आहे ते जठरामध्ये जातं आणि जठरामध्ये गेल्यानंतर पुन्हा प्रॉब्लेम जे जठरामध्ये होतात ते जठराला सूज येणं, ज्याला आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो. आणि पेशंटला जर अल्कोहोलिक गॅस्ट्रायटिस झाला तर पेशंट बऱ्याच वेळेला कंप्लेंट करायला लागतो की त्याला भूक लागत नाही, त्याला मळमळ होते, काही खाल्लं की उलटी येते, मळमळ होते, थोडं जरी काही खाण्यात आलं तरी पोट दुखतं, कंटिन्युअसली पण पोट दुखतं आणि बऱ्याच वेळेला रक्ताची उलटी होते, नॉर्मल वॉमिटिंग्स होतात आणि कुठलंही फूड टॉलरेट होत नाही. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला गॅस्ट्रायटिसमध्ये दिसतात. आता हा जर गॅस्ट्रायटिस सिव्हिअर प्रकारचा झाला तर त्याचा होतो अल्सर. अल्सरला आपण अगदी साध्या भाषेत मराठीत बोलायचं झालं तर त्याला आपण जखम म्हणू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण अल्सर म्हणतो. तर अल्कोहोल जास्त प्रमाणामध्ये घेतलं आणि फ्रिक्वेंटली घेतलं तर स्टमकला अल्सर होण्याची शक्यता असते. स्टमकला अल्सर झाल्यानंतर पुन्हा पेशंटला पोट दुखणे, मळमळ होणे, उलटी होणे, भूक कमी लागणे आणि जेवण बऱ्याच वेळेला जमा होऊन राहणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. तिसरा जो महत्त्वाचा ऑर्गन आहे तो म्हणजे पॅन्क्रियास. अल्कोहोल इंड्यूस पॅन्क्रियाटायटिस म्हणजे जसं अल्कोहोल लिव्हरला डॅमेज करतं तसं अल्कोहोल पॅन्क्रियामध्ये पण मेटाबोलाइज होतं, त्याचं प्रोसेसिंग होतं आणि पॅन्क्रियाला सुद्धा इजा होते. अल्कोहोलिक पॅन्क्रियाटायटिस हा एक फार सिव्हिअर प्रकारचा आजार आहे, ज्याच्यामध्ये स्वादुपिंडाला सूज येते आणि स्वादुपिंडाला सूज आल्यामुळं पेशंटला जोरात पोटात दुखायला लागतं. पेशंटला नॉशिया, वॉमिटिंग, उलटी येणं, मळमळणं, पोट दुखणं, जेवण न जाणं ही लक्षणं दिसतात. ह्या दुखण्याचा जोर बऱ्यापैकी जास्त असतो. गॅस्ट्रायटिस किंवा अन्ननलिकेचा दाह असा हा कमी नसतो आणि बऱ्याच वेळेला पेशंटला आपल्याला ॲडमिट करावं लागतं. ॲडमिट केल्यानंतर सुद्धा पॅन्क्रियाटायटिस माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर म्हणजे साधारण, मध्यम, अति जास्त अशा स्वरूपाचा पॅन्क्रियाटायटिस असतो. अति जास्त स्वरूपाचा पॅन्क्रियाटायटिस जर असला तर हा पॅन्क्रियाटायटिस पेशंटला जीव घेणा सुद्धा ठरू शकतो. हा घातक स्वरूपाचा असतो आणि याच्यामध्ये 30% पेशंटचा जीव जातो, इवन चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा. सो अल्कोहोलिक पॅन्क्रियाटायटिस हा एक सिव्हिअर प्रकारचा आजार आहे. आता आपल्याला लिव्हर चांगलं आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट चांगले आहे, सोनोग्राफीमध्ये लिव्हर चांगलं दिसतंय, तर मग इतर ऑर्गन डॅमेज झालेत का याचं आपण कसं निदान करायचं?
तर याच्यासाठी काही टेस्ट असतात. जसं आपण मगाशी चर्चा केली तसं प्राथमिक आपण ब्लड टेस्ट करतो. एखाद्या पेशंटला रक्ताची उलटी होत असेल तर आपण त्याच्या ब्लड टेस्टमध्ये त्याचे हिमोग्लोबिन किती आहे ते बघतो, त्याचा PTINR बघतो, त्याचे प्लेटलेट काउंट किती आहेत ते बघतो. त्याच्यानंतर आपण त्यांचा अमायलेज आणि लायपेज नावाच्या टेस्ट करतो. अमायलेज आणि लायपेज नावाच्या टेस्ट आपल्याला काय सांगतात, स्वादुपिंडाला सूज आहे का, आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की स्वादुपिंडाला सूज आहे किंवा नाही आणि किती प्रमाणामध्ये आहे. महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन असतं दुसरं, ते म्हणजे सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये आपल्याला दिसतं की आपल्या स्वादुपिंडाला सूज आहे किंवा स्वादुपिंडाच्या आजूबाजूला पाणी जमा झालंय किंवा लिव्हरला सूज आहे. सो दुसरं महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते म्हणजे सोनोग्राफी. आणि तिसरं महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे ते म्हणजे एंडोस्कोपी. एंडोस्कोपीद्वारे आपल्याला कळतं की अन्ननलिकेला किती सूज आहे, अन्ननलिकेला काही जखमा आहेत का, अन्ननलिकेला काही इतर प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा अन्ननलिकेला कुठं भेग पडली का, किंवा अन्ननलिकेला कुठं छिद्र झालंय का, अन्ननलिकेमध्ये ब्लिडिंग होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एंडोस्कोपीद्वारे समजतात. सिमिलरली एंडोस्कोपीद्वारे आपल्याला गॅस्ट्रायटिस किती आहे, म्हणजे स्टमकला आपल्या जठरला किती सूज आहे, जठरला काही जखम वगैरे आहे का, हे सुद्धा कळतं. आणि त्याद्वारे आपण त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट पुढची फॉर्म्युलेट करू शकतो. आता बेसिक गोष्टी झाल्या. आपण पेशंटला हिस्ट्री विचारली, अल्कोहोल घेतलीची हिस्ट्री आहे, आपण बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स केले, ब्लड टेस्ट केल्या, सोनोग्राफी केली, एंडोस्कोपी केली, आणि आपल्याला ज्या वेळेला आजाराचं निदान होतं त्यावेळेला आपण त्या आजाराच्या निदानाप्रमाणे पुढची ट्रीटमेंट फॉलो करतो. जर समजा एखादा पेशंट असेल आणि त्या पेशंटला अन्ननलिकेचा दाह असेल तर तशा स्वरूपाचे मेडिकेशन, लिक्विड डाएटवर आपण पेशंटला काही दिवस ठेवतो आणि पेशंट त्यातून रिकवर होतो. अन्ननलिकेला मोठी भेग पडली आहे किंवा जठरामध्ये अल्सर आहे आणि त्या ठिकाणी ब्लिडिंग होत आहे असं जर असेल तर एंडोस्कोपीद्वारे आपण मध्ये जाऊन त्या ठिकाणी इंजेक्शन्स देतो किंवा मधून लावण्याचे काही चिमटे येतात किंवा वेगवेगळ्या प्रोसिजर्स येतात. त्याद्वारे ती भेग किंवा तो अल्सर आपण बुजवतो आणि तिथली ब्लिडिंग जी आहे ती आपण थांबवतो. अल्कोहोलिक पॅन्क्रियाटायटिस जर झालेला असेल तर पेशंटला आपल्याला ॲडमिट करावं लागतं आणि वेगवेगळ्या प्रकारची औषधं आणि एंडोस्कोपी मेथडद्वारे त्या पॅन्क्रियाटायटिसचा इलाज आपल्याला करावा लागतो. तर अशा प्रकारे अल्कोहोल हे फक्त लिव्हरलाच डॅमेज करत नाही, तर अल्कोहोल हे अन्ननलिकेला, जठराला आणि पॅन्क्रियाला सुद्धा डॅमेज करतं. तर आपल्याला याच्यामध्ये या सर्व अवयवाची काळजी घेण्यासाठी फायनली अल्कोहोल हे एक कमी क्वांटिटीमध्ये घेणं, अल्कोहोल बंद करणं हेच महत्त्वाचं आहे. आता प्रिव्हेन्शन, जसं आपण मागच्या वेळेला सांगितलं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. दारू न पिणे हेच प्रिव्हेन्शन आहे, पण दारू कमी पिणे आणि ऑकेजनली पिणे इज ओके. पण फ्रिक्वेंटली लार्ज क्वांटिटीमध्ये दारू पिल्यानं फक्त तुमचं लिव्हरच डॅमेज होत नाही तर तुमची अन्ननलिका, तुमचं जठर किंवा तुमचा पॅन्क्रियाज सुद्धा डॅमेज होऊ शकतो. तर तुम्ही स्वतःच्या या अवयवाची काळजी घ्या. अशा स्वरूपाची कुठलीही लक्षणं तुम्हाला जर दिसत असतील तर आमच्या सेंटरला या संदर्भातल्या सगळ्या अतिउच्च प्रकारच्या ट्रीटमेंट आणि निदान केलं जातं. आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.